chapter number 4, paper number 1, science and technology. In 4th chapter, one diagram is as follows. What is the name of that figure? Right hand rule and left hand rule. But what is the name of that scientist? Fleming's right hand rule and Fleming's left hand rule. तुम्ही तयार पोर आहेत, आम्हाला असं करतात खरंय. आणि इथं असं आहे महाराज, एक कधी ध्यानात ठेवायचं, इथं जे शाळा चालवतात ते दक्ष आहेत म्हणून मागं दक्ष. ते स्वतः गरिबीतून मोठे झालेत आणि त्यांना जाण असल्यामुळे, नाही तर शाळा आता नुसते भरत्यात सुटत आहेत. चाललंय म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला दातच नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देता येईल. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. आणि कधी टाकायचं हे सगळे एज्युकेटेड पोर आहे का? जाहिरात जी असते ना, जाहिरात कोणत्याही गोष्टीची जाहिरात ही फक्त त्या वस्तूचं कौतुक असतं. जाहिरात म्हणजे ऍक्युरेसी नाहीये. ऍक्युरेसी आहे का? तुम्हाला भाषा कळते का? माहिती बोलत जा. जाहिरात म्हणजे ऍक्युरेसी आहे का? अजिबात नाही. त्या गोष्टीचं केलेलं कौतुक आहे. फेऱ्या लावली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलाच नसतो ना. मी फेऱ्या लावली झोपलोच असतो ना. तुम्ही निरीक्षण करा. एक जाहिरात आहे पहा पुरीनो. एक मुलगी येते, ती आईला म्हणते मम्मी 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 मला सगळी छोटी म्हणत्या. ती आई काय करते, तिचं केस वळते. तू कुठं छोटी आहे तू तर. आता मला सांगा, केस वडून जर लांबत असते तर आईनं रोज 10 मिनिटं मुलीचे केसच वडले असते. म्हणजे जाहिरात म्हणजे त्या मालाचं कौतुक आहे. आणि कधी देण्याचं विद्वान जाहिरात, हे जाहिरात नाही, सगळे लबाड आहे. लोक 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतो. सिंथॉल करेक्ट. आणि तो लावला का माणूस हेलिकॉप्टरने वर जातो. परत वाक्य नाही का? म्हणून वडकर साहेबांनी भव्य दिव्य काम केलं, पण त्याची जाहिरात कधी केली नाही. हे सगळे त्यांना केलं, त्यांनी कर्तव्य केलं आणि जाहिरातीपासून. काही अशा शाळा आहेत महाराज, 1ली ते 4थीच राहत इंग्लिश मिडियम, पण येड्या बाबळीला बोर्ड आहे जाहिरात. यांना जाहिरातीची गरज पडली नाही का? त्याचं कारण आहे, चांगल्या कर्तृत्वाला जाहिरातीची काय गरज. आणि पावडर लावून जर माणसं गोरी होत असती, सगळ्या मुलीने मला, कोणत्याही मुलीने सांगायचं की एखादी मुलगी मला दाखवा इन वर्ल्ड जगात की पावडर लावून ती मुलगी गोरी झाली. 10 मिनिटं थांबा तुम्ही. कधीच नाही. कारण पावडर लावणं म्हणजे पावडरीचं कौतुक येते. पावडरीने जर माणसं गोरी होत असती तर 18व्या अध्यायातली ओवी खोटी ठरली असती. काळे गोरे पण पिटवणे ज्ञानावयाची भाषा आहे. काळ कधी होणार नाही, कधी ध्यानात ठेवायचं. परत मागून येतो, जाहिरात म्हणजे त्या वस्तूचं केलेलं कौतुक आहे. आता हिचा नवरा कोण आहे? करेक्ट. वा. सासू वासना आणि सासरा सांगायचा आहे. आता नवरी झाली बुद्धी, नवरा झाला सासू झाली वासना आणि तिचा सासरा आहे दंभ. आणि आज सगळ्यांना काय झालाय? मी नसलो तो कोण वाजवेल? दंभ. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे.
काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही. तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. मी आणि सगळ्या लोकांना दंभ झाला. तुम्ही शाळेचा अभ्यास करा. की शाळेतली मुलं केवळ आणि केवळ मोबाईलमुळे संपलेत.